जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीचा निकाल लागलेला आहे. तुम्ही केलेल्या कष्टाचं चीज झालेलं आहे. तुम्ही घेतलेले परिश्रम यामुळे तुम्हाला यश प्राप्त झालेलं आहे. तुमच्या यशाबद्दल मनापासून हार्दिक अभिनंदन. परंतु ज्या विद्यार्थ्यांना यश मिळालं नाही, त्या विद्यार्थ्यांनी देखील पुढच्या परीक्षेमध्ये यश मिळवावं. तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, आता निकाल लागलेला आहे आणि निकाल लागल्यानंतर तुम्ही विचार करताय की मी कोणती शाखा निवडू, त्याचप्रमाणे करिअर कोणतं निवडू. कारण हा विद्यार्थ्यांच्या जीवनामधील अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो. कारण या टप्प्यावरती आपण जो निर्णय घेतो त्या पद्धतीने आपल्याला पुढचं करिअर निवडता येतं. त्यामुळे करिअर निवडत असताना खूप सावधगिरीने आणि पूर्णपणे विचार करून आपण करिअर निवडलं पाहिजे. मग यासाठी कोणकोणत्या बाबी आपण विचारात घेतल्या पाहिजे, तर करिअर निवडत असताना आपण आपल्या स्वतःची आवड ओळखली पाहिजे. म्हणजे आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये जायचं आहे आणि आपली आवड कोणती आहे हे आपण सर्वप्रथमतः तपासलं पाहिजे. कारण ज्या ठिकाणी आपल्याला आवड असते त्या ठिकाणी आपण मन लावून काम करू शकतो आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. त्याचप्रमाणे अजून देखील महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली स्वतःची क्षमता आपण ओळखली पाहिजे, की आपली क्षमता किती आहे. त्या पद्धतीने आपण करिअरच्या दिशेने पाऊल टाकले पाहिजे. काही वेळा काय होतं की इयत्ता 12वी आणि 10वीमध्ये आपल्याला अभ्यास केल्यामुळे चांगले पर्सेंटेज पडतात, परंतु आपण ज्यावेळेस पुढच्या शिक्षणाकडे जातो त्यावेळी आपल्याला तो अभ्यासक्रम झेपत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, करिअर निवडत असताना आपण आपली स्वतःची क्षमता ओळखली पाहिजे आणि क्षमता ओळखून आपण करिअरची निवड केली पाहिजे. त्याचप्रमाणे आपण करिअरची निवड करत असताना आर्थिक बाबीचा देखील विचार केला गेला पाहिजे. कारण काय होतं, भविष्यकाळामध्ये खूप महागडं शिक्षण आहे आणि मग आपण आर्थिक गोष्टीमुळे शिक्षणाकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि आपण करिअरपासून लांब जातो. त्यामुळे करिअरची निवड करत असताना आर्थिक बाबीची देखील आपण निवड केली पाहिजे. त्याचप्रमाणे आपण करिअरचं निवड करत असताना जे लोक त्यामध्ये तज्ज्ञ आहेत अशा तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि मगच आपण आपल्या करिअरची निवड केली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वी नंतर अनेक करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे योग्य विचार करूनच करिअरची निवड करा आणि योग्य निवड तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यशस्वी करू शकते. त्यामुळे करिअरची योग्य निवड करा. थँक्यू. जय महाराष्ट्र.